10 घटना फुटीची चाहल देता फडणवीस संगलेख घेणारा डाव टाकतील. हालचालींचा अंदाज घ्या. फडणवीसांनी घेतलेला जलयुक्त शिवारसारख्या निर्णयांच्या फेरतपासणी करत समृद्धी हायवेचं नामकरण करण्यापर्यंत मुख्यमंत्री असताना शिंदे गेले तिथंच. पहिला खटका पडला आपल्याला हे दिसतंय की फडणवीस शिंदेंना कसं ट्रीट करतायत. आपल्याला हे दिसत नाहीये की शिंदेंनी मुख्यमंत्री असताना फडणवीसांना कसं ट्रीट केलं. मराठा मुख्यमंत्री करून भाजपानं बहुजन मतांवर आपलं वर्चस्व बनवण्याचा डाव आखला होता. पण महाराष्ट्रात पेटलेल्या जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचं टार्गेट सरकार म्हणून मुख्यमंत्री न होता फडणवीस आणि भाजप झाली. एकनाथ शिंदे यांना फडणवीस आणि भाजपची डॅमेज होणारी प्रतिमा सुधारल्या जाणं अशक्य वाटत नव्हतं. मात्र त्यांनी ते केलं नाही. उलट त्याला खत पाणी घालण्याचे अनेक निर्णय घेतले. यातूनच भाजप शेटजी भटजींचा पक्ष म्हणून टीकेचा धनी झाला. महाराष्ट्रात नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुका स्वतंत्ररित्या लढत असलो तरी महायुतीचे घटक पक्ष म्हणून एकमेकांच्या अंगावर जाणारी टीका करायची नाही असं ठरलं असतानाही 22 नोव्हेंबरच्या सभेत अहंकाराचा रावण जाळायचा आहे यासारखा भाजप विरोधी शिंदेचं विधान. भाजप नेत्यांना पैशांची मस्ती आली आहे असून याचे परिणाम भोगावे लागतील. महायुतीमध्ये असं सुरू राहिलं तर निवडणूक लढवता येणार नाही. एक लक्षात ठेवा, ॲक्शन द रिॲक्शन असेल. याबाबत वरिष्ठांनी काळजी घ्यावी. आम्ही वर्चस्व सिद्ध करायला पाऊल उचललंय तर मग वाईट वाटून घेऊ नका. आम्ही संयम पाळला मात्र तो जास्त काळ टिकणार नाही. संयमाची एक मर्यादा असते हे संजय शिरसाट यांचं विधान तर हिडीस किळासवाना अत्याचार भाजप आमच्यावर करते हे शहाजी बापूंचे विधान. याकडे पाहता थेट भाजपवर टीका करण्यात शिंदे मानेपुढे पाहत नाही. ही गोष्ट खरं तर खटक उडायला महत्त्वाची कारणं ठरलं. शिंदेंना यावरच न थांबता पक्ष मजबूती करण्याच्या नावाखाली भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याचा धडाला सुरू केला. 14 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंनी भाजपच्या 6 नगरसेवकांचा शिवसेना गटात पक्षप्रवेश करून घेतला. त्यासोबतच हिंगोलीतील संतोष बागर यांच्या उपस्थितीत झालेले पक्षप्रवेश, श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर, पालघर, कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात झालेले भाजप पदाधिकाऱ्यांचे प्रवेश आणि भाजप नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न पाहता फडणवीस आणि शिंदे यांच्यात कधीकाळी असलेलं सख्य संपल्याचे स्पष्टपणे मेसेज आले. शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असले तरी त्यांचे महायुतीचे विरोधक असलेले शरद पवारांशी चांगले संबंध जुळले गेलेत. पूर्वपरंपरागत भाजपचे विरोधक असलेल्या रोहित पवार यांना नगरविकास खात्याकडून शिंदे निधी देतात. 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत शिंदे यांच्या बाजूला उत्तमराव जानकर, मोहोळचे आमदार राजू खरे दिसून आले. हे फडणवीसांना न पटण्याजोगं होतं. शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी एंट्री, महायुती पक्ष चोप्रचाराला दिलेला वाव, निवडणुकीत भाजपवर केलेली टीका, मराठा आंदोलनात केलेलं डॅमेज आणि भाजपच्या विरोधकांशी ठेवलेले सलोख्याचे संबंध याच मुख्य कारण आहेत ज्यामुळे फडणवीस शिंदेमध्ये खटके उडतायत. यामुळेच फडणवीसांना खेळ पालटायची गरज भासली आहे. आता काउंटर डिफेन्स म्हणून फडणवीसांनी भाजपनं आखलेली रणनीती पाहूयात. तारीख 5 डिसेंबर 2025 मुख्यमंत्रीपद भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं. मात्र युती म्हणून लढल्याने शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. शिंदेना नगरविकास, गृहनिर्माण सोडता कमी महत्त्वाची पर्यटन, मराठी भाषा, सामाजिक न्याय, रोजगार हमी, फल उत्पादन आणि मिठागार जमीन विकास यांसारखे खाते देऊन त्यांची संख्या देखील कमी केली. ज्यात निष्ठावंत तानाजी सावंतांसारख्या नेत्यांना घराची वाट धरावी लागली तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचा पालकमंत्रीपद वेटिंगला ठेवलं गेलं. मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये सर्वरथ शिंदे यांनी घेतलेला आनंदाचा शिदा, माझी शाळा सुंदर शाळा राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापनेबाबतचे निर्णय रद्द केले. तर शिंदेंनी आरोग्य खात्यात मंजूर केलेल्या 32 कोटी रुपयांच्या जीवनदायिनी योजनेचे कॉन्ट्रॅक्टला देखील स्थगिती दिली. उलटच एकाच कंपनीला झुकती बाजू दिल्याचा ठपका ठेवत त्यावर चौकशी बसवली. शिंदेंचे अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे प्रमुखपद काढून मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिवटेन न्यूजे डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्याकडे सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदाची धुरा दिली. 29 जून 2024ला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक केली गेली. तसेच अनेक शिंदे सेनेच्या तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांना नोटिसा पाठवण्यात आल्या. यावर शिंदेंनी 19 नोव्हेंबरला थेट दिल्ली गाठली आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. 50 मिनिटं चर्चा झाल्याचे अंदाज जो तो वर्तवण्यात आला. कितीही रडलात तरी हे तुमचे बाप आहे ऐकणार नाहीत. तुमचा पक्ष फुटतोय कारण तुम्ही पक्ष खोडूनच तिथे गेला आहात असे उपरोधिक टोलेही संजय राऊतांनी सामनातून लगावले. याआधीच भाजप महाराष्ट्राकडून फडणवीस यांनी जुलै महिन्यात झालेल्या बैठकींमध्ये सर्वप्रथम शिंदे किती जड जात होते ते भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला दाखवून दिलं. ऑगस्ट महिन्यात दिल्ली स्थायिक झालेल्या विनोद तावडेची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली गेली. त्यानंतर एकनाथ शिंदेंची वाढलेली क्रेज, महायुतीचा चेहरा म्हणून शिंदे अग्रेसर तर भाजप बॅकफुटला पडल्याचं निदर्शनास आणून दिलं गेलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला एखादी सत्तेपासून शिंदे चढवू शकतात याची जाणीव करून दिली गेली. आता या एकाच दगडात खरं तर फडणवीसांनी दोन्ही पक्ष मारले. शिंदे यांची केंद्रातील रसद बंद केली आणि महाराष्ट्र भाजपाला फ्री हँड मिळवलं. केंद्रातून सूत्र